मित्रांनो, आज वार रविवार, आज मस्त सुट्टी असल्यामुळे आपण चाललोय सासवडला शकुंतलाची मिसळ खायला. मी कधी ट्राय केलेलं नाही आहे, मी पण ट्राय करतो. आमचे दोन मित्र आहेत, परम मित्र. इथं बघा, एक सागर कुंभार आणि दुसरे कुठे दुसरे आमचे, अच्छा इथे त्यांची मी तुमची ओळख करून देतो. तर बघू आज कसे खूप खूप फेमस असं म्हणतात ही शकुंतलाची मिसळ. तर बघू काय आहे. बघा, हे आमचे दुसरे मित्र, आमचे परम मित्र कौशल कुंभार. यांचा कुंभारचा बिझनेस आहे. तर कुंभारचं काही जरी सामान लागलं तर आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडून मस्त किती घ्या. तर आता निघू आपण. ही आमची रिक्षा, स्वतःची रिक्षा आहे. तर मित्रांनो, इथं आम्ही CNG भरायला आलो फुलसिंगीला. आमचा जरा पचका झाला आहे. इथं CNG पंपच बंद झाला आहे, अवघड झालं आहे. आमच्या रिक्षेमध्ये एक तर CNG नाही आहे. कौशल, हो कौशल, CNG आहे का आपल्याला? गाडी फक्त 2 ते 3 किलोमीटर एवढं CNG आहे. नाही, तुम्ही ढकलायची वेळ आणू का आमच्यावरती? तुम्हाला सांगितलं मी मुंड्यात भरा म्हणून, मी भरलं नाही. हे खूप चुकीचं केलं तुम्ही. आता मला ढकलायची वेळ आली आमच्यावरती. बघू मित्रांनो, आता लय खूप अवस्था आमची बेकार झालेली आहे. एकतर रिक्षामध्ये CNG काहीच नाही आहे. आता पुढं आहे 2-2.5 किलोमीटर CNG आहे. तो जरी बंद असेल तर आज आमची वेळ ढकल किती येणार आहे. बघू आपण काय होते. हे बघा मित्रांनो, सासवडची हालत बघा. इथं एवढं काम सुरू आहे की काय सांगू नका. आणि त्यात हे रॉंग विनी घालणार आहे बस लोक. त्या बसवाल्यांचं काय करावं काय कळत नाही. आपण ह्या साईडला आपण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आज रोडला खूप पोलिस थांबलेले. काय विषय आज, काय वाटतं मला? ट्रॅफिक बघून असं वाटते आज आपण उगाच चाललोय. कौशल सर, काय म्हणता तुम्ही? आपल्याला पिसी कट केला आहे ना? तर इथं कुठे CNG पंप आहे? इथं कुठे CNG पंप आहे? जर इथं जर CNG पंप आपल्याला नाही भेटला तर मग काय करायचं आता? अरे ह्याला गाडी टाकेल. बघा, आमचे सागर सर म्हणतात की जो गाडीचा मालक आहे, जो आपल्याला घेऊन चाललाय, आपली गाडी आपली जबाबदारी पाहिजे. हे बरोबर. माझी गाडी आहे बाबा, माझी गाडी टाकी फुल असते. बरोबर, हे त्यांची गाड्यांची टाकी फुल पाहिजे. हे कळलं पाहिजे ना. मग आता बरं निघताना सांगितलं त्याला आम्ही की मुंड्या CNG पंप आहे तिथं भर म्हणून. ऐकलं नाही त्याने आमचं. ते कुठून तरी माझ्या शॉर्टकट करायला गेला, तिथं आम्हाला ट्रॅफिक लागलं. कसं आहे, असे मित्र सोबत असेल ना तर जीवन चांगलं आहे. हो, मित्र पाहिजे जीवनात, माणसाला मित्र पाहिजे. त्याशिवाय माणसाचं जीवन हे व्यर्थ आहे, व्यर्थ. पण ऐकलं नाही तर मास होतं. हा चला, CNG पंप आला मित्रांनो. तर आपली रिक्षाची लाईन कुठे आहे? तर रिक्षाची लाईन दिसायला नाही आपली. अरे बघा, या त्याला म्हणतात रिक्षावाल्याची हवा. डायरेक्ट लाईन आहे, डायरेक्ट. हे बघा 4 व्हीलरवाले बघा, हे यांची जिंदगी लेजंड आहे. पण तुम्हाला सांगतो, मी पण ट्रान्सपोर्टवाला आहे. पण तुम्हाला सांगतो मॅडम, मित्रांनो, जिंदगीला झंडे बघा, एकदम झंडे CNG वाल्यांची. म्हणजे झोपून ते उठलं की पहिले CNGचा विचार येतो की कुठं म्हणायचं, किती वेळ लागणार. लय अवघड झालं बघा. हे CNGचं सरकारने काहीतरी केलं पाहिजे. काय बघा बघा, या रिक्षा आज आमचं नशीब आहे की आम्हाला डायरेक्ट आज लाईन भेटलेली आहे. चला, तर मित्रांनो, आपण मस्त देवे घाटात पोहोचलेलो आहे. तर आमची रिक्षा थोडीशी कुतत आहे, चालली चांगली. आमची चालवणारे मस्त आहेत. चालवणारे ड्रायव्हर आमचे एक नंबर आहेत. त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स चांगला आहे त्यांचा. तर काय मस्त वातावरण आहे बघा या देवे घाटाची. सध्याला इथं थोडंसं काम सुरू आहे घाटाचं. पण ठीक आहे, जे काय होतं ते आपल्यासाठीच होते. चांगली गोष्ट आहे. पुढच्या 5-6 महिन्यात घाट होऊन जाईल. तर तुम्ही नजरा बघा, फक्त नजरा बघा, बाकी काहीच नाही. जो नजरा तुम्हाला कोकणात भेटणार नाही तो आपल्याला आपल्या दिवे घाटात भेटणार. हे तुम्ही मान्य करा. शेवटी कोकण आहे, पण काय करणार. कौशल शेठ, थोडं गाडी पळवता का? गाडी आपली पळत नाही मित्रांनो, काय करणार. तर मित्रांनो, आता आपण घाट चढलेला आहे आणि एक मस्त मूर्ती आपली विठ्ठलांची. सर्वांनी दर्शन घ्या. तर
दर्शन घेतानाच काय झाली मूर्ती. हा चला मित्रांनो, विठ्ठलाचं दर्शन घ्या सर्वांनी. घरी बसल्या बसल्या दर्शन घ्या. असा चान्स तुम्हाला कुठंच भेटणार नाही. हा फक्त सचिन सुरवीच्या चॅनलमध्ये भेटणार तुम्हाला. तर मित्रांनो, थोडंसं आपलं हॉटेल चेंज झालेलं आहे. तर आपण शकुंतला मिसळ खायला जाणार होतो. तर मित्रांच्या थोडंसं त्यांना म्हणायचं होतं की मिसळ नव्हतं खायचं त्यांना. तर आपण हे मयूर हॉटेल म्हणून आहे, इथं आलेलो आपण. तर बघू आपण कशी टेस्ट घेतली. तर ह्याच्या आधी मी आलेलो आहे, मला तर आवडली टेस्ट. पण आता बघू मित्रांना कसं आवडते. तर मस्त हॉटेल आहे बघा. ह्याची एंट्री बघा, एंट्री किती खूप सुंदर केलेली आहे. मस्त भगवे झेंडे लावलेले आहेत. मस्त ॲम्बियन्स मस्त इथला. आज काहीतरी विशेष आहे वाटतं इथं. तर मित्रांनो, जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. तुम्हाला सांगतो मित्रांमुळं कसं वाट लागते बघा. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की जीवनात मित्र आमचे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही आलो मिसळ खायला. एक मिसळ आहे 100 रुपयाला. तर 3 जणांचे मिसळचे पैसे झाले असते 300 रुपये जास्तीत जास्त. तर मी तुम्हाला बिल दाखवतो. बिल किती आले हे बघा. 2000 रुपये आहे. जिथं 300 रुपये बिल नव्हतं तिथं 2000 रुपये बिल आलं आहे आम्हाला. अशी वाट लागते बघा. त्यामुळे जे ठरून आलं तेव्हा असं तेच करावं कधी पण. बाकी ठेवा इथून पुढं. तर आता निघतोय आम्ही. पण तुम्हाला सांगतो ह्या हॉटेलचं जेवण खूप मस्त आहे. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. सासवडला मयूर हॉटेल म्हणून. तर मित्रांनो, चला आपण निघलो आता. जेवण वगैरे मस्त झालेलं आपलं. तर आपण आपल्या रिक्षा, अरे अजून कोणाची रिक्षा लागली? आपली नाही, आपली रिक्षा ही 4381 हे आपली रिक्षा नंबर आहे. चला निघू आपण आपल्या परत पुण्याच्या दिशेने निघू आपण. जेवण वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. तर चला. तर कौशल सर, कसं वाटलं तुम्हाला जेवण आपलं मयूर हॉटेलचं? तर तुम्ही माझ्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगताल की जेवण इथं यावं की नाही? जेवणची क्वालिटी एकदम उत्तम आहे. रेट पण कमी आहे. रिझनेबल रेट आहे. तुम्ही अवश्य ट्राय करा. तर सागर सर, सागर सर तुम्ही सांगा. व्हेज साठी ठीक आहे, नॉन साठी ऑन साठी एकदम ओके. हा मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हा आमचा मित्र नॉनव्हेज खात नाहीये. तरी आज किती दिवसानंतर त्यांनी नॉनव्हेजला चांगलं बोललाय. दरवेळेस हा नॉनव्हेजला शिवाय देतो. न खाता चांगलं बोलू. तर तुम्ही मला समजून सांगा की नॉनव्हेज किती महत्वाचे आहे की आपल्या शरीराला. व्हेज काही कामाचं नाहीये. तर काय सांगणार मित्रांनो, आता तुम्ही ऐकत नाही लोक. ते आजारी पडलं हे न कळतं की नॉनव्हेज चांगले वगैरे. काय करणार. चला बघू आता तर निघालोय आपण. तर बघू आता घरी गेलो बघू. जाता जर चांगला काही दिसलं तुम्ही तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या आपल्या कौशल शेटच्या ड्रायव्हिंगचा. एक नंबर ड्रायव्हिंग यांची आणि एकदम सुरक्षित ड्रायव्हिंग आहे. तर तुम्हाला कुठं तर गाडी बुक करायची असेल तर आम्हाला सांगा. मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन तुम्हाला. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते महत्त्वाचं सगळं जास्त. कारण एक मराठी माणूस जर वर गेला तर तुम्ही वर जाताल. वर म्हणजे देवा घरी नाही, जीवनात वर जाताल. तर भेटू मग पुढं. तर मस्त मी थोडंसं एन्जॉय करतो मित्रांनो, थोडंसं बोलतो. कारण कसं आहे मित्रांसोबत आले म्हटलं थोडंसं बोलणं वगैरे चाललं म्हणजे चाललं पाहिजे चांगलं. तर हे म्हणतात काय व्हिडिओ वगैरे बनवत बसलाय तू. तर भेटू आपण. तर मित्रांनो, आता आपण किचनमध्ये बसलो आहे. मस्तपैकी मसाला पान घेतला आहे. तुम्हाला माहिती जेवण झालं की मसाला पान पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तुम्हाला आमच्या मित्रांच्या काल खासियत सांगतो खासियत. तर आमचा व्हॉट्सअपला ग्रुप आहे फेल गेमर म्हणून. ते फेल गेमर का नाव आहे? कारण मी जो कोणता प्लॅन बनवतो ना तो कॅन्सलच होतो. आमचं उदाहरण घ्या ना, आम्ही गेलो शकुंतलाचा मिसळ खायला. काय करून आलोय? मयूर हॉटेलमध्ये जेवण करून आलोय. दरवेळेस आमचा प्लॅन काय ना काहीतरी चेंज होतो. तेव्हा आमच्या ग्रुपचं नाव आहे, आपल्या ग्रुपचं नाव आहे फेल गेमर. दरवेळेस कुठे गेलं तर आमचा प्लॅन हा फिक्स करत होतो इथं. त्यामुळे असे मित्र हे असे मित्र अजून बरोबर मित्र आहेत जे की आले नाही आहेत. त्यांना पण मी तुम्हाला अजून आपण असे व्हिडिओ भरपूर बनायचे आपल्याला. त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच की अजून कोणते काही मित्र आहे. भरपूर नमुने माझ्याकडं. असे नमुने मित्र माझे नमुने तुम्हाला दाखवते ना. तुम्ही म्हणता एवढे कसं काय तुमच्या जीवनात नमुने मित्र आहेत.
तर मित्रांनो हे जरा केशवनाथ ट्रॅफिक जायचं काहीतरी करा. थोडं भयंकर ट्रॅफिक असतं ना इकडे यायचं म्हणलं तरी विचार करावा लागतो. पण ह्या 2 मित्रांना मानलं पाहिजे बघा. हे दोघं केशवनाथ जातात. हा तर मित्र खराडीला कामाला आहे. ह्याला खराडीतनं केशवनाथला जायला 1 तास लागतो. एवढं मेहनत करून तो जातो. तर काय सांगू तुम्ही 15 क्रमांक 15 मध्ये आलो. तर विचार करा मित्रांनो हे असले विचित्र लोक आहेत की आम्ही होतो खरडीमध्ये त्यांना बघवलं नाही. पेरणीलाही आमचा प्रभाग माझ्या किशोरमध्ये घेतला. आता असं विचार करायला गेला तर आमच्याकडे प्रगती करण्याचं काहीच नाहीये. तर मित्रांनो चला निघू आपण. आता आपण थोडं 1-2 मिनिटं आपण कुंभारवाड्यात पोहोचू. म्हणजे कुंभारवाड्यात हा राहतो का आपला कौशल राहतो. मी खराडीला राहतो. हे आमचा मित्र सुहास कुंभार ह्याचं घर आहे आणि आपला कुंभारवाडा आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला काही जरी सामान घ्यायचं असेल मडकी वगैरे मेल्यानंतर जे मडकी वापरतात ना इथंच भेटतात. इथं तुम्हाला कोणाला मेलं ना पहिले मडकी घ्यायला इथं या. त्याची आत्म्याला तृप्ती भेटते एकदम. कारण की इथले माणसं पोहोचवायला 1 नंबर आहेत. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण सुखरूप पोहोचलेलो आहे आपल्या कुंभारवाड्यात. तर 1 नंबरचा आज दिवस गेला आहे आपल्याला. तर अशा रीतीने आपण हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे. तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मेहनत करतो थोडंसं हे करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.